नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शनधारकांचा मोदी सरकार आणि ईपीएफओवर हल्ला, म्हणाले पेन्शनधारकांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब करा, याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये पेन्शनवाढीसाठी तरतूद नसल्याबद्दल EPS 95 पेन्शनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे। ते सरकार आणि EPFOकडून त्यांच्या योगदानाचा सार्वजनिक लेखाजोखा करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून त्यांना निधीच्या वापराबद्दल माहिती मिळू शकेल। केंद्रीय अर्थसंकल्प 2024 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनधारकांच्या हल्ल्यात आहेत। पेन्शनधारकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे। विशेषतः कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत पेन्शन प्राप्त करणाऱ्यांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या आहेत। पेन्शनधारक सोशल मीडियावर उग्र शिव्या देत आहेत। फेसबुकवर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेट फोटोवर टिप्पणी करताना पेन्शनर्स विश्वनाथ म्हणाले, EPS 95 पेन्शनधारकांसाठी पेन्शन वाढवण्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेली नाही। राज्यसभेतील मंत्री, कॅबिनेट सचिवालय, पंतप्रधान कार्यालय आणि पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी 1248.98 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। EPS 95 पेन्शनधारकांविरुद्ध भेदभाव। EPS 95 पेन्शनधारक म्हणतात की त्यांना 30-40 वर्षांच्या सेवेनंतर त्यांच्या योगदानावर पेन्शन मिळते, तर खासदार आणि आमदारांना योगदानाशिवाय मोठी पेन्शन मिळते। अर्थसंकल्पाचे कौतुक करताना PM मोदी म्हणाले होते की अर्थसंकल्प सर्व श्रेणींसाठी सक्षम आहे, परंतु पेन्शनधारकांनी प्रश्न उपस्थित केला की EPS 95 पेन्शनधारकांची श्रेणी काय आहे। पेन्शनधारकांचा रोष। टिप्पणी करताना राजेंद्र P. श्रीवास्तव यांनी लिहिले, हे खरे आहे की माननीय पंतप्रधानांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे, ज्यामध्ये सर्व श्रेणींना अधिकार देण्यात आले आहेत, परंतु EPS 95 निवृत्तीवेतनधारक कोणत्या श्रेणीत येतात हे दुःखदायक आहे। लखनौच्या पेन्शनधारकांची मागणी। एक मोठा मुद्दा उपस्थित करत लखनौच्या पेन्शनधारकांनी सांगितले की EPS 1995 मध्ये योगदान देणाऱ्या पूर्वीच्या आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे खाते सार्वजनिक करण्याची मागणी EPFOकडे केली पाहिजे। शिबू चौधरी म्हणाले, आम्ही जमा केलेल्या पैशांचे उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब सार्वजनिकपणे प्रकाशित केला पाहिजे, कारण तो आमचा अधिकार आहे। EPS 1995 पेन्शनधारकांची नाराजी आणि मागण्या लक्षात घेता सरकार आणि EPFOने त्यांच्या योगदानाचा सार्वजनिक हिशोब देणे आवश्यक आहे। पेन्शनधारकांचे प्रश्न व समस्या सोडवणे ही सरकारची प्राथमिकता असायला हवी। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।